नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज सिंगल लाईनचं डेली यूजसाठी छान अशा डिझाईनमध्ये मंगळसूत्र तयार करणार आहे। तर हे बघा, इथे मी काळे मणी घेतलेले आहेत मीडियम साईजचे, त्यानंतर गोल्डन बारीक साईजचे मणी, मोठे गोल्डन स्क्रू घेतलेला आहे आणि बघा मंगळसूत्राच्या वाट्या घेतलेल्या आहेत ती, आणि एक सिल्वर कलरचा जो मणी आहे तो घेतलेला आहे। तर आता बनवायला सुरुवात करते मी। बघा, आता इथे मी डबल पदर करून घेतलेला आहे, एक लांब असा धागा। आपल्याला जेवढं लांब पाहिजे ना तेवढा धागा लांब घ्यायचा आहे। आणि जे डबल पदर केल्यामुळे हे बघा, जे ओपन पदर असतात तिथे अशी गाठ मारून घेतलेली आहे, आणि जो बंद पदर येतो तिथे अशी साध्या दोऱ्यातून अशी आपल्याला सुई, ही ज्वेलरीची बारीक सुई असते मणी ओवण्यासाठी, ती आपल्याला इथे फक्त एक सिंपल अशी एक गाठ मारायची आहे। आता बघा, इथे मी डबल पदर करून घेतलेला आहे हा, आणि टेप पट्टी लावलेली आहे। तर आता सुरुवातीला छोटा मणी टाकायचा आहे, त्याच्यानंतर स्क्रू टाकायचा आहे, आणि त्यानंतर बघा आता इथे मी काळे मणी घेतलेले आहेत जे मीडियम साईजचे, ते इथे मी 12 घेतलेले आहेत। बघा, 12 घ्यायचे। तुम्हाला जेवढं गॅप वाटेल तेवढं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, पण मी मला एवढं हवं आहे म्हणून एवढं घेतलेलं आहे। तर हे बघा, छोटा गोल्डन मणी, त्यानंतर मोठा गोल्डन, छोटा गोल्डन, अशा पद्धतीने टाकलेला आहे। परत आपल्याला 12 मणी मीडियम साईजचे ओवायचे आहेत, त्यानंतर परत एक छोटा मणी, मोठा आणि छोटा, अशा पद्धतीने आपल्याला मणी टाकायचे आहेत। बघा, गोल्डन, परत काळे मणी 12, त्यानंतर गोल्डन छोटा मोठा छोटा, परत काळे मणी टाकायचे आहे ते। बघा, आता परत आपल्याला गोल्डन मणी, तर असे मी हे जे आहेत ना गोल्डन मणीचे 5 मोठे मणी असे ओवलेले आहेत ते, आणि हे जे आहेत हे पण आपले 5 बॉक्स झालेले आहेत। बघा, काळे मणी ओवल्यानंतरच आपल्याला मंगळसूत्र टाकायचं आहे। तर हे तुम्हाला जितकं लांब हवं तितकं तुम्ही बनवू शकता। साडीवर घालायचं असेल तर लांब बनवू शकता, आणि ड्रेसवर असं डेली यूजसाठी वापरायचं असेल छोटंसं तर असं 18 इंच किंवा मग 16 इंच 14 इंच असं बनवू शकतो। तर आता मोठा मणी टाकायचा आहे सुरुवातीला, त्यानंतर मंगळसूत्राची वाटी, साईडने परत एक मोठा मणी, सिल्वर कलरचा मणी घेतलेला आहे, त्यानंतर गोल्डन, दुसरी वाटी आणि गोल्डन मणी। तर आता इथे वाटे तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईनमध्ये तशा टाकू शकता। आता इथे काळे मणी आलेले आहेत बघा वाटीच्या बाजूला, तर इथे परत आपल्याला हे 12 काळे मणी, त्यानंतर गोल्डन मणी, परत ते काळे मणी, त्यानंतर गोल्डन मणी, ह्या साईडला सुद्धा सेम आपल्याला 5 बॉक्स गोल्डन मण्यांची बनवायची आहे ती। बघा, इथे खूप सोपी पद्धत आहे बनवायची, आणि दिसायला सुद्धा एकदम छान दिसतं। बघा, एकसारखं दिसतं मणी, हे जे आहेत ना ते एकसारखे आहे ती, आणि एकदम छान असा सिंपल आहे पण एकदम छान असा लुक आलेला आहे। तर स्क्रू टाकल्यानंतर परत इथे आपल्याला छोटा मणी टाकायचा आहे। आता इथे जी मी टेपपट्टी लावली होती ना ती काढून घेते बघा, आणि त्यानंतर असे पुढे सरकवायचं, जिथे गॅप पडू द्यायचा नाही जास्त, एकदम जास्त गॅप आला तर मग ते चांगलं वाटत नाही। आणि हे बघा, ही जी सुई आहे ना धागा, तो असा आपल्याला खेचून घ्यायचा आहे। बघा, लगेच निघून येते, एकदम हलक्या हाताने मी इथे गाठ मारली होती एक, आणि आता इथे स्क्रू जवळ पकडायचा आहे व्यवस्थित बघा, आणि 5 ते 6 गाठी मारायच्या आहेत, कारण धागा हा सिंगल पदर असल्यामुळे छोटी गाठ बसणार आहेत। तर इथे मी 5 ते 6 गाठी मारून घेते, आणि बोलताना काही शब्द किंवा काही वाक्य असं होतात माझ्याकडनं रिपीट, कारण व्हिडिओ बनवताना असं विचार करून नाही बोलता येत, जशी माहिती असेल तशी ती सांगितली जाते, आणि काही वाक्य असतात ते बोलत असेल मी रिपीट, कारण एवढं लक्षात येत नाही बोलताना माहिती सांगताना। तर बघा, आता इथे मी 4 गाठी मारलेल्या आहे ती, आणि उरलेला धागा आहे मी
कापून घेणार आहे. आणि ते आधी एवढं चेक करून बघायचं निघतंय की नाही असं गाठ मारल्यानंतर. आणि बघा उरलेला धागा थोडंसं लांबून कापायचा आणि मेणबत्तीने चिपकावून घ्यायचं आहे. खूप सुंदर पद्धतीने आपलं हे मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर सिंपल आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण ही जे डिझाईन आहे जेवढी लांब घालाल ना तेवढी ती खूप सुंदर दिसणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.